ताई खूप छान वाटतं. त्यांचा मुलगा बेंगलोरला जोशी बाबा आला रे बाबा. जाऊन काय करतो असा प्रश्न पडू नये. सर्व पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञा म्हणून जिंदाबाद जिंदाबाद. आता दैवत आहेत आणि इकडे प्रेरणा आहे. सायकल यात्री डॉक्टर साहेबांची लकोटिया भानुप्रकाश या दादा इथे सांगितलं. तुम्ही सोडलं म्हणून मी गेलो. आहे आणि त्याला यांची साथ मिळाली तर पुढे जाता येतं. हा सिम्बायोसिस हा प्रतिसाद यांच्यामुळं हा प्रतिसाद मिळतो आहे आणि हा प्रतिसाद या सर्व वर्तमानपत्रवाल्यांनी यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळं हे उभं राहिलंय. म्हणजे संदीप काळेंनी सकाळमध्ये लेख लिहिला नसता तर ही सर्व मंडळी याच्यातली 75% मला भेटली नसती किंवा उचललं. हे बाबा आमचे वा सो व्हिजनरी 35 वर्षांपूर्वी तेव्हा आम्ही वयानं करून होतो. त्याला खूप पैसे लागतात पण किनवटमध्ये त्या काळात आता बरीच सुधारणा झाली. सात्या ऑपरेशन थिएटर आहे 5 ऑपरेशन त्यांच्या स्मरणार्थ ही ओपीडीला नाव दिले त्यांच्या आणि आमच्या नसीबाबेन त्यांना जाऊन जाधव माननीय प्रफुल्ल राठोड आपल्या सर्वांचं माननीय ईश्वर किशन आरके सरपंच कोठारी आणि MIDCचे प्रतिनिधी श्री कोठोळे साहेब या लोकांना सोहळ्याप्रसंगी अनेक संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत. सर्वांचे गेल्या 40 वर्षापासून रुग्णसेवेमध्ये अविरत काम करणारे आदरणीय डॉक्टर अशोक बेलखोडे सर विश्राम. धन्यवाद. आदरणीय उपाध्यक्ष डॉक्टर राम राठोड सरांनी विचारपीठाकडे यायचं आहे. विचारपीठावर उपस्थित डॉक्टर अभय बलू यांचं स्वागत करण्याची विनंती मी भारत जोडो युवा अकादमीचे सन्माननीय सचिव आदरणीय माधव बावगे सर यांना करते की आपण लहान विश्वस्त उपस्थित नाहीत समोर प्रेक्षकांमध्ये वाटा उचललेला आहे. सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत होते.
त्यांनी इकडे आणलं. बाबा, त्या बाबांमध्ये बघ, बाबा आमटे असो, बाबा दळवे असो, बाबा आढाव असो, हे बाबांच्या नादी लागलो नाहीत आम्ही, पण या बाबांनी मात्र आम्हाला बिघडवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आताही फारसं कळतंय असं नाही, पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा मात्र ही मंडळी भेटली. प्रकल्प या ठिकाणी उभा केला. आपण सगळेजण उभं राहून त्यांच्या टाळ्याच्या गजरात त्यांचा सन्मान करूया. या टाळ्या बाबा आमटे यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं, त्या सगळ्यांनी काळजी घ्यायची. एवढं मोठं काम करणं आणि ते चिरंतन टिकणारं 400 वर्ष उभं करणं हे शक्य नव्हतं. अर्थात सगळ्यांचे हात त्याला लागलेले आहेत, पण सरदार जर मजबूत असेल तर किल्ला परफेक्ट उभा करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. सन्माननीय बेलकुडे सर, आपले मनापासून आभार. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण स्थानाबद्ध व्हावं ताई.